चला आपण इथे आलो आणि आपल्याला भेटली ही बघा. नंतर आहे ना पुढे अशी फुलं येतात वरती. हे अशी असते भारग्याची भाजी. अशी तुटली पाहिजे लगेच. हे ससा गेला ससा. हो इकडे 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 शट. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पावसाळ्याला सुरुवात झाली की आमच्याकडे डोंगरात वरती भाजी मिळते, भारग्याची भाजी. तर ती आज आम्ही आणायला जाणार आहोत. आता बघूया किती प्रमाणात भेटते, कारण पावसाचा काय पत्ता नाही. पण थोडा लागून गेला आहे, तर कसं थोडं जरी लागला ना की त्यानंतर ती भाजी येते. तर बघूया आता कितीशी आम्हाला भाजी भेटते. तर आम्ही आता जाणार आहोत ना, विघ्ने आहे आणि तिकडे भावे आहे. आम्ही तिघंजणं जात आहे. आता बघूया पिशव्या वगैरे घेतल्यावर रे. पिशव्या घेतल्यावर काय मग कशातून आणणार, कशातून? मी एकच पिशवी घेतली. घेतलीस ना, बस झाली. हे बघा आमच्या वाडीतली इकडची घरं आणि कडाक्याचं ऊन पडलं आहे. चला उन्हाच्या आधी जाऊन भाजी घेऊन येऊ. इथे बघा मस्त दारची भाजी पेरलेली आहे आणि कसली जबरदस्त आले, मस्त. आता हे मिरगामध्ये पेरलेली आहे ना, तर ती अशी पद्धतशीरमध्ये रुजून आलेली आहे. पण त्याला पाहिजे तो पाऊस. आम्ही आता आहे इकडे होलीच्या भाटल्यामध्ये. आता ही इकडे तुम्हाला जर थोडी हिरवळ दिसते ना, तरी कशी पाऊस पडला म्हणजे स्टार्टिंगला अगोदर पडला तो मजबूत पडला एकदम. आणि आमची इथे बोरवेल त्या दिवशी तुम्हाला दाखवली, हे बघा. आता त्याचं जरा काम बाकी आहे. आता इथून सर्व पाईप वगैरे जोडणं, त्याला मशीन वगैरे लावणं, बरीचशी कामं आहेत. तर ती आता होतील. पाणी भरपूर लागलं ना रे. पाणी मस्त लागलं इकडे. तर आता आमच्या टाक्या तिकडे वरती आहेत, त्या साईडला आहेत. त्याच्या वरती पण तिकडे टाक्या आहेत. आणि इकडून असा स्लोप आहे ना खालती सगळा. तर मग वाडीत टाकी म्हणजे वाडीत सगळ्यांना पाणी वगैरे एकदम व्यवस्थित जातो. आणि ह्या साईडला पण आमच्या वाडीतले घर आहेत. तर चला जाऊया वरती. उन्हाच्या आधी जेवढी भाजी भेटेल तेवढी घेऊन येऊया. कोणीकडे गेलो होतो? गेलो होतो केलं म्हणजे लागत मला भाजी बिजी काय मिळत काय हाय काय? अरे काय नाही जीव चावरांपासून सोडून काढलं. काय बोलताय? देवाची पण आम्ही त्यासाठीच चाललो. काय नाही मी तिकडेच फिरून आलो. वरती साड्यावर बघायला लागलो. मग साड्यावरती आहे भाजी, पण ती कशी बारकी राहायची, बारीक आहे, टारलेली एकदम. इकडे आपल्या साड्याकडे का बोल इकडे कुठे तर बोधनी बिधनी काय झाली बी. हा इथं वर जा. इथं ना वरती? इथं यांच्यात हे इथं वाट गेले ना वरती. हा, इथं वर गेला की भेटेल. हा तिथे ते वर भेटल तिकडे. इकडे मी गेलो तिकडे काय नाही. हा भाजी आहे जल्ली, हा. पण जल्ली अशी आताची बारीक आता स्वीट मोठी फुटते. इकडे आपल्या साड्याकडे तोडली असली ना त्या बोधनी बिधनी, तर तिकडे गाव बोलले का बघतो मग तिकडं. चावरं बघ काय वाट लागली. चावलं मग हालत खराब आहे. पावसाळा कसा चालू झाला ना, आता कसं पडत नाही ना, त्यामुळे कशी त्या भाजीची पण वाढ व्हायला पाहिजे. त्याला कसं जरा स्टार्टिंगचा पाऊस पडला ना, मग त्यानंतर ती भाजी भेटायला सुरुवात होते. आता अशी इकडे असे काही थोडीशी असे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ती भाजी मिळते. तर आता त्याच ठिकाणी आपण जाऊ. कारण मागे म्हणजे मला वाटतं 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो आणि एवढी भाजी आणलेली होती पावसाळ्यात भरपूर. आणि त्यावेळेस कसं फुलं पण येत होती भारग्याच्या भाजीला, आणि त्या फुलांची पण मस्त भाजी लागते. आणि भारगीची वगैरे भाजी असेल, अजून टाकळा वगैरे. आता सुरुवात होईल सगळ्या ह्या भाज्या वगैरे मिळायला. पण त्यावेळेस त्या भाज्या खायच्या, पौष्टिक असतात आपल्यासाठी त्या. जाऊया आता जरा वरती. तर इथून ही वाट आहे सरळ वरती, साड्यावर पण जाते ही वाट. तर बघूया आता ह्या साईडला आपल्याला कितीशी भाजी वगैरे मिळते. हां साड्यावर जाते बाबा ही वाट. आम्ही गेलो ना इकडून. भारग्याची भाजी फक्त बघित चला कुठं दिसते. पण तशी वाट वगैरे ना आता अशी मळलेली आहे थोडी. ही तरी वाट आता मळलेली आहे, हे बघा. नाहीतर आता कसं जंगलात वगैरे कोण जास्त फिरत नाही. आता गावात माणसं नाही राहिली, तर त्यामुळे जंगलात पण कोण जास्त फिरत नाही. मग असं कधी आपण निघालो कधी जंगलात वगैरे फिरायला, काही भाजी शोधायला म्हणा किंवा काजूला म्हणा, आंब्यांना, मग अशा ह्या वाटा सर्व जाळी वगैरे आलेल्या असतात. मग जरा चालायला प्रॉब्लेम होतो. आता सरळ वरती चढाण आहे. जाऊया फटाफट, बघूया आता कितीशी आम्हाला भाजी मिळते. आलेल्यासारखी जरा तरी भेटली पाहिजे. जाताना जरा जाळी बिळीमध्ये लक्ष ठेवत जायचं. काटीबिटी घेतली पाहिजे ना रे. चला मग काय प्रश्न नाही. आता हे बघा इकडून सगळं जंगल वरती चालू होतो. हे थोडं इथं सपाट आहे. इकडे काजू वगैरे लावलेले आहेत. ते बघा कलमी काजू आहे तिकडे सर्व. या
आम्हाला इथे आता भारग्याची भाजी मिळाली. हे बघा, ही अशी कोवळी पानं घ्यायची तोडून. हे बघा, हे अशी असते भारग्याची भाजी. तर ती आता आपल्याला भेटेल तिथे आता घेत घेत जाऊ आपण. हे बघा, आणि भारग्याच्या भाजीची पानं तोडली की त्याचा जो वास आहे ना, ज्यांनी भाजी खाल्ली किंवा तोडून आणले तर लगेच ओळखतो. हे इथून आहे का उतरायला खाली? हां, उतरायला असेल तिथूनच चला. खाली जायला आहे ना नक्की. आता आंब्यावरती आंबे पण नाही राहिले, सगळे उलांगले, पण गरे आहेत. हां, फणस भरपूर आहेत, मरणाचे फणस आहेत. हे बघा, आपल्याला इथे पण मिळाले. तरी पण खुटूया आपण. जेवढे कोवळे कोवळे ढेऱ्या भेटतील तेवढे घ्यायच्या. हे बघा, आणि ही भाजी जेवढी आपण खुटू ना तेवढी परत चांगली येते. हे बघा, मस्त कोवळे कोवळे ढेऱ्या आहेत. चला, एकाच ठिकाणी जरा बरी भेटली. हे बघा, अशा कोवळ्या कोवळ्या ढेऱ्या काढायच्या. मग ती भाजी परत फुटणार, मग परत आपण येऊन काढू शकतो भाजी. हे बघा, इथे पण आहे. हे अशी मोठी मोठी पानं भेटली पाहिजे आणि त्याचा देठ आहे लगेच असा तुटला पाहिजे, म्हणजे तो कोवळा असतो. हे बघा, हे आहे, तोडली. पान वाया नाही गेलं पाहिजे, पान महत्त्वाचं आहे. बघा, आपण जेव्हा असे इकडे सह्याद्रीमध्ये फिरत असतो ना त्यावेळेस मेन पायाखाली लक्ष द्यायचं. आता कसं मळब असतं आणि ऊन असतं, तर त्यामुळे सरपटणारे प्राणी जास्त बाहेर पडण्याची शक्यता असते. तर त्यावेळेस जरा जास्त लक्ष द्यायचं आपल्याकडे. खाली मेन पायाखाली लक्ष द्यायचं. आता इकडे असं फक्त लक्ष मारायचं, मग आपल्याला भारग्याची भाजी दिसते. पानं दिसली की एकाच ठिकाणी जरा बऱ्यापैकी भेटते, कारण जरा झाड जरा मोठं असतं. हे बघा, भारग्याच्या भाजीचा सेम एक प्रकार आहे. हे रानटी झाड आहे, कसलं भरपूर आहे इकडे, पण ही भारग्याची भाजी नाही आहे. हे बघा, आता भारग्याची भाजी हे पानं सेम आहे त्याची, त्याचा वास घेतला ना मग जरा तो वेगळा वास येतो. हे बघा, हे पूर्ण असं जंगल त्याच झाडाचं आहे. ह्या आता भाज्या काढताना पण आहे ना जरा लक्षपूर्वक काढाव्या लागतात, आणि मेन जास्त लक्ष द्यावं लागतो कुठे दिसते की नाही ते आपल्याला भाजी. हां, ते नाही. हे बघा, डुकरांनी बघा कसं काय करून ठेवलं आहे. आता तुम्हाला पावसाळ्यामध्ये कधीच जंगलामध्ये आलं ना का हे असं माती वगैरे उकरलेली प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता रानडुकरांची इकडे संख्या जास्त आहे. आता कसं जंगलामध्ये जास्त कोण माणसं फिरत नाहीत ना, त्यामुळे हे रानटी प्राणी वगैरे आहेत ना ते जास्तच आहेत आणि बिनधास्त फिरत असतात. म्हणून एकटा वगैरे यायला आहे ना इकडे जंगलामध्ये जरा भीतीच वाटते. करवंद बघा, इकडे शेवटची 2 उरलेत. आता करवंद वगैरे कुठंच दिसत नाहीत. सर्व आता करवंद वगैरे गेली, पिकून पडून पण गेली. आणि ज्यांनी स्टोअर करून ठेवलीन, सुकून ठेवलीन, ते आता पावसाळ्यात खातील. आता इकडून आम्ही शोधतोय, झाड कुठं अजून दिसत नाही, क्वचित आहेत क्वचित. आणि आमच्या इकडे वरती सड्यावरती गेला ना ते तिकडे मरणाचे आहेत झाडं, भरपूर आहेत. म्हणजे कसं सीमेवरती असे लाईनीनी अशी भरपूर झाडं आहेत तिकडे. ते आता कशी फुलं वगैरे येतात ना तर त्यावेळी लगेच नजर पडते. आणि आता ह्या टायमिंगला आम्ही आलो ना असं जरा शोधत चाललो आहे, कारण पानं शोधायचे आहेत मेन, आणि पानं मिळणं असे मुश्किल होतात. तर बघूया, वरपर्यंत जाऊ आणि आता कितीची भेटतात ते बघू. इकडे जरा सावली आहे, जरा बरं वाटतं इकडे, म्हणजे कशी गरमी वगैरे जाणवत नाही. एकदम बघा सीमेवरती आलेलं आहे. आता इथं वरती गेला की आपला सडा चालू होईल, पण इकडून काय अजून झाडं आम्हाला दिसलीच नाहीत. ह्या साईडला आम्ही भारग्याच्या भाजीच्या शोधात आहोत, कुठं झाड नाही दिसत आहे. जाऊया वरती. आता इथपर्यंत आलेलं आहे,
ते सीमेपर्यंत तर जाऊ वरती, बघूया काय ती नाही. आता इथून वरती थोडा कातळ सुरू होईल आणि जाम दम लागतो. आता इथून आम्ही जे आलेलो ना इकडे वरती, तो डोंगराचा एकदम टोकाचा भाग आहे. आणि त्यानंतर मग खालती आमची घरं लागतात. म्हणजे आमची सर्व घरं सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहेत. आणि आम्ही वरती एकदम टॉपला आलेलं आहे एकदम. हे बघा सीमेवरती आलेलं आहे. इथून आता ह्या साईडने आम्हाला जरा बघू आता भाजी वगैरे मिळते काय. काय मस्त वातावरण. आणि पावसाळ्यात आहे ना इकडचं वातावरण बघण्यासारखं असतं. एक नंबर वाटतं इकडे फिरायला वगैरे. आणि आम्ही असेच येत असतो इकडे फिरत वरती. आहे का इकडे सड्यावरती आलेला आता. चला आपण इथे आलो आणि आपल्याला भेटली ही बघा. नंतर आहे ना पुढे अशी फुलं येतात वरती. तर ही एक कोवळी ढिरी आहे ही बघा. इथपर्यंत अशी तुटली पाहिजे लगेच. हे ससा गेला ससा. हो इकडे 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 शट. हा मोठा होता. हे बघा इथे होता ससा इथे ह्या साईडला. आता आपला आवाज ऐकला तेव्हा बाहेर पडला तो. चला असं भारग्याचं इथे झाड होतं इथे. भेटली आपल्याला थोडी. अजून हे बघा पुढं पण आहे. हा मस्त मोठा होता. हे बघा आता इथे मस्त आहे जरा बऱ्यापैकी आहे. हे बघा अशी खुटण्यासारखी आली पाहिजे जरा वरती. म्हणजे असे वरच्या कोवळ्या ढिऱ्या आहेत ना त्या काढायच्या. हे बघा अशा आहे. तशी एवढी खुटण्यासारखी झाली नाही अजून. हे बघा एवढी भेटली. आणि आम्ही अगोदर गुराकडं वगैरे यायचो ना तर त्यावेळेस आमच्या छत्रीतून वगैरे भाज्याच असायच्या ह्या. आणि खोलडी घेऊन यायचो तर खोलडीमध्ये पण भाज्या असायच्या. ह्या रानभाज्या टाकळा किंवा भारग्याची भाजी. आणि मस्त रात्रीच्या जेवणामध्ये ह्या इकडच्या डोंगरात भेटतात ना त्या भाज्या असायच्या. मस्त वाटायचं तेव्हा. हे बघा अशी फुलं येतात वरती. ते फुलांचं राहू दे ना. अशी कोवळी ढिरी काढायची वरची. म्हणजे तशी एवढी अशी खुटण्यासारखी झाली नाही. आता ही झाडं आहेत ना वर्षानुवर्ष अशीच असतात. फक्त जेवढी आपण खुटू ना तेवढी अजून त्याला पालवी फुटत जाते. आणि अशी कोवळी कोवळी पालवी ही मस्त आपल्याला भाजीला एक नंबर होते. हे बघा एकदम आम्ही सीमेवरती आलो आहे. आता इथून सर्व असं खाली स्लोप आहे. ढला नाही खालती. हे बघा आम्हाला एवढी सगळी भाजी मिळाली. हे बघा अशी मस्त कोवळी कोवळी पानं. वाव भारी एक नंबर काम झालं. आम्ही आलो इकडे वरती. ऊन आहे पण ठीक आहे आम्हाला एवढी भाजी मिळाली. भारग्याची भाजी खायला खूप छान लागते. कडवट असते आणि ती पिळून वगैरे नंतर ती केली जाते. आता बघूया मला जर जमलं तर मी व्हिडिओ वगैरे शूट करेल ह्याची रेसिपी वगैरे कशी बनवतात ती. आता आपले कोकणातले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल कशी बनवतात. घ्या सगळे हातात मस्तपैकी एक फोटो काढू. आठवणी ह्या आठवणी कैद करणं खूप गरजेचं आहे. आपण ह्या सर्व गोष्टी करतो ना तर त्यानंतर आपण आता मी तर व्हिडिओ बनवतो आहे तर ह्या सर्व डॉक्युमेंटरी अशा राहतात एका चॅनलवरती. आता माझ्या चॅनलवरती ह्या सर्व गोष्टी राहतात. आणि तर त्यानंतर मग आपण काही वर्षानंतर त्या बघायला किती भारी वाटतात. आता माझे जुन्या व्हिडिओ आहेत ना इकडच्या गावातल्या खूप आहेत. आम्ही काय काय केलेलं. कुठे खेकडे पकडायला वगैरे जातो. अजून भाज्या वगैरे काढायला कुठे जातो किंवा असे फिरतो इकडे ह्या डोंगरामध्ये. तर त्या व्हिडिओ खूप आहेत. आणि त्यानंतर कधी असे समोर आली की बघायला खूप छान वाटते त्यावेळेस. आता हे छोटे छोटे होते ना त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये किती लहान लहान दिसायचे. आर्यन झाला, विघ्न्या, भाव्या, अजून तो बबलू, बंटी वगैरे हे किती लहान लहान होते. आता पोरं खूप मोठी झाली. एवढी भाजी मिळाली आम्हाला. चला निघू आता. खूप ऊन पण खूप झालं. आणि इकडे वरती साड्यावरती आम्ही आहे ना पाऊस वगैरे आता चालू झाला की त्यानंतर मग इकडे खेकडे वगैरे पकडायला येतो. इकडे आता खडकामध्ये खेकडे मस्त मोठे मोठे मिळतात.
आणि आता पाऊस चालू झाला की ते सगळे खेकडे बाहेर येतात. पण ते एक गणपतीच्या टायमिंगला खेकडे वगैरे आपल्याला भेटतात ना, जे पर्यातले खेकडे वगैरे भरीव असतात. आणि आता पर्याला वगैरे पाणी तसं गेलंही नाही, तर त्यामुळे आम्ही काय चढणीचे खेकडे वगैरे पकडायला अजूनपर्यंत तरी गेलोय नाही. हे भावे नाही ना गेलात तुम्ही पण? नाही. अजूनपर्यंत काय म्हणजे खेकडा चढलाच नाही. तर आता पाऊस जरा बऱ्यापैकी पडला की पर्याला पाणी गेलं की त्यानंतर मग आमचं काम तेच असतं. संध्याकाळी उठा, बॅटरी घ्या, पिशवी घ्यायची आणि जायचं मस्तपैकी खेकडे वगैरे पकडायला. पण ही मजा वेगळी असते गावाला खेकडे वगैरे पकडण्याची. खूप छान लागतात ती खेकडी पण. आता आमच्याकडे खाडीचे पण मिळतात खेकडे खायला आम्हाला आणि पर्याचे पण मिळतात. तर पर्याच्या खेकड्यांची चव वेगळी आहे आणि खाडीच्या खेकड्यांची चव वेगळी आहे. दोन्ही पण खायला खूप छान लागतात आणि आम्ही सर्वच खूप आनंदाने खातो. आणि पकडायला तर एवढी मजा येते. माझ्या आता बऱ्याचशा अशा व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितलं असेल, आम्ही खेकडे वगैरे पकडण्यासाठी खाली डबे वगैरे लावतो. तर त्या डब्यामध्ये कसं सोपं होऊन जातं, पकडायची गरज नाही. रात्री जर का डबे चेपून आलं पर्याला, म्हणजे दुसऱ्या दिवशी काढायला जायचं, मस्त त्यात खेकडे वगैरे अडकलेले असतात. असं सर्व इकडची मौज मजा असते. तर हीच मी तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. तर चला, आज आम्ही भारग्याची भाजी काढायला आलो होतो इकडे वरती, सड्यावरती आलो लास्ट. तर चला, हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण असे कधी भाज्या वगैरे काढायला जंगलामध्ये फिरलायत का, कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढे सगळेजण व्हिडिओ वगैरे बघतात तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे फ्री आहे. तर भेटू अशाच आपल्या एका गावातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा करा रे. चला, पावसानं वातावरण केलं ना, फक्त आला पाहिजे पाऊस.